एक नंबर तुझं कंबर. अरे साईज काय तुझ्या कंबरची? आम्ही आता आलो आहोत हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये एवढ्यासाठी आलो की जागोसाठी आम्ही खास आलेलो आहोत. त्याला सर्दीचा खूप त्रास आहे आणि साहेबांचा त्यांचा सुद्धा खूप त्रास होता आणि थोडा जरा कमी झालेला आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा जरासं दाखवणार आहोत आणि त्यांच्यामुळेच जागोला घेऊन आलो की जेणेकरून जसा ह्यांना त्रास झाला आहे तसा त्याला जास्त त्रास नको व्हायला. त्यामुळे साहेबांना खरंच खूप छान फायदा झाला आणि त्या फायद्याच्या अनुभवावरच आम्ही इकडे आलो. तर हडपसरमध्ये नवजीवन हॉस्पिटल आहे. तर खरंच खूप सुंदर आहे. ह्यांची ॲलर्जिक अनुवंशिक सर्दी खरंच खूप फायदा झालेला आहे. त्यामुळे कोणाला जर का त्रास असेल तर नक्की या आणि हो स्वतःचा फायदा करून घ्या. सर पुणे गोसावी डॉक्टर या ठिकाणी तर बघा, जर का कोणाला खरंच खूप त्रास होत असेल तर त्रास मुक्त होण्यासाठी नक्कीच या. डॉक्टर आहेत आणि स्पेशलिस्ट आहे. त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि खरंच खूप छान आहेत. व्यवस्थित सगळे ट्रीटमेंट करतात. तर नक्की एकदा व्हिजिट करा जर खरंच कोणाला त्रास असेल तर. कारण आम्हाला असं वाटतं की जसा यांनी त्रास जो घेतलेला आहे तो मी खरंच जवळून बघितलेला आहे आणि असं वाटतं की या गोष्टी दुसऱ्यांना कोणालाही न हो किंवा यांना म्हणजे असं की यांनी एवढे शिंका मारत होते की त्यांचे चेस्ट पेन होत होतं, त्यापासून त्यांना दमासुद्धा सुरू झालेला. तर या गोष्टीपासून त्यांनी आता थोडे मुक्त झालेले आहेत आणि कायमचेच होऊ देत त्यापासून नाही सुटका हीच अपेक्षा आहे. तर जागो सुद्धा आहे. जागो शाळा बुडवून आलेला आहे पुण्याला. शाळा पण आणि क्लास स्कूल एन्जॉय करायला सुद्धा आलेला आहे तो. आयुष आरोही भेटणार आहे त्यामुळे त्याची मज्जाच आहे. आणि मामाच्या घरी भाज्यांचं लाड म्हणजे लाडच असते त्यामुळे त्याची चंगळ आहे. तर हे असे घरी बसलेत की नाही, पण ह्यांनी काय केले, आज गाडी पार्किंग करायला जागा नव्हती भेटली तर त्यासाठी एका हॉटेल समोर उभा केले. कॅफे समोर उभा केले तर केले फक्त पार्किंगसाठी. ह्यांनी जबरदस्ती कॉफी पिली, गोल्ड कॉफी. आणि मला नुसतं चिडवायला लागलं. मी म्हणलं तुम्ही कुठं पण वायपट खर्च करायला लागला नव्हतं त्या गोष्टींसाठी. सर्दी झाली आहे म्हणून इथं हॉस्पिटलमध्ये आलेत आणि कोल्ड कॉफी पिली. म्हणजे कुठला नाही हा दवाखान्याचा. आणि मी माझ्यासाठी आणि जागोसाठी मागवली होती तर माझ्या कॉफीमधली अर्ध्याला जास्त कॉफी तिनेच पिली आणि मग मला दिली प्यायला. आता एवढी सर्दी झाली मला म्हणले पी. मला वाटलं ग्लास माझ्याकडे यायच्या आधीच ते विचार वेटर माझ्याकडे ग्लास ठेवत होतं, त्याच्याकडनं उचलून येत आणि पिऊन टाकली. असं आहे चोराच्या उलट्या बोंबा. सर्दी झाली आणि कोल्ड कॉफी कोण पितं का? कसं आहे, जहर को जहर मारता. मी इतके वर्ष जहर कुठं गेलो तेव्हा जहर तयार झालं नव्हतं. कोल्ड कॉफी आता हल्लीकडे मिळायला लागली, इथे आधी नव्हती. हो, घरामध्ये मी एवढे प्रकारचे कॉफी करून देते. मला 1 रुपये विचारत नाही. मी इथं 120 रुपये देऊन रिकामा झाले. 120 नाही, 330 रुपये दोघांचे मिळून. मग एकाची किती? 155 ना 60, 320 60.
165 रुपये झाले किरकोळ बायकोसाठी माझ्या. घरात मी दिले तरी मला विचारत नाही आणि मागवतं तर 2-2 ग्लास आणि बोलत पण नाही चांगली झाली वाईट झाली काय काय तसलं काहीच नाही. झाली असं नुसतं एवढं रिॲक्शन असतं तुमचं. काय माहिती आहे का, चांगली झाली किंवा वाईट झाली म्हटलं तर थोडं आपल्याला मिळेल का नाही याची शंका असते. म्हणजे रोज जेवण बनवण्यासाठी मग मला पण पर्याय बघायला पाहिजे. पर्याय बघणार आता बघायचं कामवाली बाई एखादी. लग्न केलं म्हणलं तेवढं तर करायला पाहिजे. दवाखान्यात बघा नुसती गप्पा मारत असत्या बघा, लोक सगळी शांत बसल्या, तुझ्या गप्पा बघा नसत्या, गप्पा संपत नाही तुझ्या. कोणाशी बोलायला बघायला काय बोलायला काय नाही. तर आम्ही आता दादाच्या घरी पोहोचलेलो आहोत. खाली पार्किंग करण्यासाठी थांबलोय. जागो मामाला बोलवायला गेलाय. मामाला खाली बोलो. दादा भेटणार आहे का? पार्किंग फुल आहे. तर वॉचमॅनने पण सांगितले ज्या पाहुण्याकडे आल्यात त्यांच्या जागेत पार्किंग करायचं, इकडे तिकडे करायचं नाही. आमच्या पाहुण्याकडे ऑलरेडी गाडी आहे 4 व्हीलर, तर त्यांनी तिथं पार्किंग केलंय. आता आम्हाला जागा नाही, तर बघूया आता कुठं पार्किंग भेटतं. आता मेवण्याला बोलवलंय खाली, मेवणे आल्यावर सांगतील कुठं पार्किंग करायचं काय करायचं, त्याप्रमाणे मग काय करायची पार्किंग आणि जायचं मेवण्यांकडे. मग आता येतील आमचे मेवणे खाली, वाट बघायला त्यांची यायची. जागू गेला का वरती? माझा भाऊ आला. भाऊ मेवणे पार्किंग कुठं करायचं? आडवी गाडी लावायची. अरे काय अरे इकडे बघ इकडे बघ. लाल गाडी अरे 2 वेळे घातल्यात, तिला आजा लागली. आम्ही कुठं पार्क करायचं हे सांगा. गाडी फिरून घेऊ दे. पहिलं आपण आता सामान उतरूया तिथं आणि मग नंतर गेस्ट पार्किंग करूया. आणि सुखाने छान असं प्रवास महालक्ष्मीने कोल्हापूर ते पुणे केलेला आहे. आणि तोरण सुद्धा आता हो पाठीमाग तोरण होतं, आता पुढं आलंय म्हणजे काही वेळापूर्वीच. एक नंबर तुझं कंबर. अरे साईज काय तुझ्या कंबरची. अरे कुठं पार्किंग करायचंय? ओ दादा अरे 2 वेणे घातल्यात. चला पोचलो आम्ही माहेरी.